चमचमीत काजू मसाला. स्वस्तात मस्त घरच्या घरी काजू मसाला बनून तयार झालाय. तर आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीमध्ये काजू मसाला बनवणार आहोत. घरगुती साहित्यापासून हा काजू मसाला तयार करणार आहोत. तर हा काजू मसाला तुम्ही चपाती, भाकरी किंवा रोटीसोबत खाऊ शकता. चवीला खूप छान लागतो. चला तर मग काजू मसाला बनवायला घेऊया. तर इथे मी अर्धा वाटी काजू घेतलेत. वजनी प्रमाणाने 100 ग्रॅम काजू आहेत. त्यानंतर इथे कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलंय. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल गरम झालं की यामध्ये आपण हे काजू घालूयात. आता हे काजू आपण मंद आचेवर तळून घेऊयात. सोनेरी रंग होईपर्यंत काजू आपण तळून घेणार आहोत. छान मंद आचेवर काजू खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात. तर इथे 2 मिनिट लागले. काजू व्यवस्थित तळून झालेत. आता हे काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर काजू मसाला बनवण्यासाठी आपल्याला काजूची पेस्ट तयार करावी लागते. त्यासाठी इथे मी पाव वाटी काजू घेतलेत. तर हे काजू मी भिजवून घेतलेत. आता हे भिजवलेले काजू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि आता आपण मिक्सरला या काजूची पेस्ट करून घेऊया. तर इथे मी काजूची एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे. त्यानंतर कढई गरम करूया. कढईमध्ये 2 पळी तेल घालूयात. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यानंतर 1 चमचाभर जिरं, 2 तमालपत्र, 1 ते 2 हिरवी वेलची घालूया. त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा. आता हे खडे मसाले आपण व्यवस्थित तेलावर परतून घेऊयात. खडे मसाले व्यवस्थित परतून झाले, की त्यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घालूया. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा अगदी बारीक आकारामध्ये चिरून घेतलाय. आता हा कांदा आपण गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा शक्यतो बारीक चिरून घ्या. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालूया. आता ही आलं लसूण पेस्ट आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा थोडासा परतून झालाय. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्या. आता या टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत हे व्यवस्थित परतून घेऊयात. टोमॅटो आपल्याला अगदी मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. तर 2 मिनिटांनंतर टोमॅटो अगदी मऊसूत शिजलेला आहे. छान टोमॅटोचं पाणी झालंय. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचा धनेपूड. आता हे मसाले आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊयात. त्यानंतर मसाले करपू नये म्हणून आपण यामध्ये पाणी घालूयात. तर इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. यामध्ये थंड पाणी घालू नका. थंड पाणी घातलं तर भाजीची चव बिघडते. त्यामुळे इथे मी अर्धा ग्लासभर गरम पाणी घातलंय. आता या ग्रेव्हीला आपण एक उकळ काढून घेऊयात. ग्रेव्हीला छान उकळी आली की त्यानंतर इथे आपण तळून घेतलेले काजू यामध्ये घालूया. आता हे काजू आपण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. काजू घातल्यानंतर आपण 2 मिनिटभर ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. तर आपल्याला काजू मसाल्यामध्ये जास्त परतून घ्यायचे नाही, नाहीतर हे काजू मऊसूत होतात. 2 मिनिटभर आपण फक्त हे मसाल्यामध्ये परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली काजूची पेस्ट घालूया. आता ही पेस्ट आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम सुद्धा घालू शकता. तर अशा पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आपला काजू मसाला तयार झालाय. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.